नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शिंदेवाडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील टेकड्यांची सद्यस्थिती आणि तेथे केलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी मागणी शिवसेनेच्या पुणे संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी केली. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे, शिरीष फडतरे आदी यावेळी उपस्थित होते. डॉक्टर गोरे म्हणाल्या, शिंदेवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेत बायलेकीचा बळी गेला. टेकड्या फोडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली, पण विभागीय आयुक्तांनी कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. तरीही पालकमंत्री अजित पवार हे विभागीय आयुक्तांना पाठीशी घालत असल्याचा आरोप गोरे यांनी केला. जमीन वाद प्रकरणी काँग्रेसचे आमदार विनायक निमण यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केला आहे. कायदा हातात घेणाऱ्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा, नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासंदर्भात दिलेल्या आश्वासनांचे काय झाले याकडेही अधिवेशनात लक्ष वेधणार असल्याचे डॉक्टर गोरे यांनी सांगितले. आणि ग्रामीण भाग यामधले वाहतुकीचे, पिण्याच्या पाण्याचे, रस्त्याचे अनेक प्रश्न हे प्रलंबित राहिलेले आहेत. इतकंच नव्हे तर टेकड्या फोडणं, जमिनी बळकावणं यासारख्या विषयामुळे कायदा धाब्यावर बसवला जातोय. आणि म्हणून पुणे जिल्ह्यामधल्या जनतेच्या प्रश्नांवरती मी अनेक लक्षवेधी आणि प्रश्न दिलेले आहेत. आणि खास करून पर्यावरणाचं नाश करणारे जे उपक्रम अनेक लोक आणि समाजकंटक घेत आहेत ते रोखले गेले पाहिजेत. आणि पुणेकर सामान्य नागरिकाला सुरक्षितता, विकास आणि पर्यावरण याचा अधिकार मिळाला पाहिजे, या पद्धतीची आमची भूमिका आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो दहशतवादाचा धोका निर्माण झालेला आहे, रामप्रधान समितीच्या अहवालामध्ये याचा उल्लेख करून सुद्धा त्याची अंमलबजावणी आज होत नाही आहे. या सगळ्या प्रश्नांच्या वरती म्हणून आम्ही अधिवेशनामध्ये आवाज उठवणार. किती आम्ही सादर करत असतो त्याच्यामध्ये एक साधारणपणाने 100 प्रश्न, 35 लक्षवेधी आणि 5 ठराव आणि 7 अर्धा तास चर्चा. पण आम्ही जे देतो त्यापैकी एक साधारणपणे 10% गोष्टी चर्चेला येत असतात. पण एक होतं की अनेक प्रश्न आणि ठराव या निमित्ताने जे दुर्लक्षित प्रश्न असतात त्याला चालना मिळते. अधिकारी वर्ग जो आहे तो वेगाने कामाला लागतो. आणि जिथे आम्हाला दिसतं की निश्चितपणाने काही हितसंबंधी लोक आणि अधिकारी वर्ग यांचं साठलोट झालेलं आहे, अशा लोकांना अंकुश बसवण्याच्या दृष्टिकोनातून या अधिवेशनाचा उपयोग करून घेणं हा आमचा हेतू असतो. आणि त्यानुसार अनेक अधिवेशनामध्ये आम्हाला चांगला परिणाम मिळालेला आहे. तसंच या अधिवेशनामध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून समर्थपणाने अनेक प्रश्नांवर बाजू मांडू शकू अशी मला खात्री वाटते. पुण्याच्या शिक्षण मंडळाच्या संदर्भामध्ये मी लक्षवेधी दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये शिक्षणविषयक जी दुरावस्था झाली आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी म्हणून ज्या उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये शिक्षण मंडळांना अजून मजबूत बनवणं, त्याच्यामध्ये सुधारणा करणं हे गरजेचं होतं. त्याच्याऐवजी शिक्षण मंडळच बरखास्त करून सरकारने एक पाऊल उलट पाठीमागे टाकलेलं आहे. आणि म्हणून सरकारने शिक्षण मंडळं, जिल्हा परिषदांचं शिक्षण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा केली पाहिजे, या दृष्टीने आमची भूमिका आहे. मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी वारंवार पुण्यामध्ये यावं. जे जे सत्तेशी संबंधित गुन्हेगार आहेत त्या सगळ्यांवरती जरा लवकर गुन्हे दाखल होऊन सामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकेल. ही स्वतः महापालिका आयुक्तांच्या घरापर्यंत पाण्याचा लोंढा आला होता, याची उदाहरणं आपण पाहतोय. मला असं वाटतं की केदारनाथसारखी दुर्घटना घडण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपणच जबाबदारीने भूमिका निभावताना सरकारचे जे प्रतिनिधी त्याच्या अंमलबजावणीचं काम करतात त्यांनी ती अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली नाही तर मग शिंदेवाडीसारख्या घटना आपल्याला होताना दिसत आहेत. आणि म्हणून मंत्रालयातल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि विशेषतः विभागीय आयुक्तांकडून या मुद्द्यांवर अधिक लक्ष दिलं गेलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. मला असं वाटतं कायदा जरी नसला तरीसुद्धा जे आत्ताचे प्रस्तावित नियम आहेत त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली तर मग कायदा आहे का नाही हा प्रश्न होणार नाही. मी तर असं मुख्यमंत्र्यांना आवाहन करीन की कायद्याची अंमलबजावणी योग्य त्या पद्धतीने होते की नाही पाहण्यासाठी पुण्यामधल्या या टेकड्यांच्या संदर्भात एखादी त्यांनी श्वेतपत्रिका जर का काढली तर अनेक ठिकाणी कशी अवैध बांधकामं झालेली आहे ते चित्र स्पष्ट होईल. आणि BDPच्या बद्दल जो निर्णय प्रलंबित आहे ते BDP कायम ठेवण्याच्या संदर्भात सरकारने सकारात्मक पावलं उचलावी अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा राहील. आणि पुणे शहराच्याच बरोबर
पुन्हा ग्रामीणमधल्या ज्या टेकड्या आहेत त्यांचं सुद्धा संरक्षण आणि जिथे अत्यावश्यक काही सार्वजनिक हितासाठी पावलं उचलावी लागतात ती नीट तपासून घेऊन जर का उचलली गेली तर निश्चितपणाने नागरिकांच्या हिताचं रक्षण होऊ शकेल. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेतेपद आता काँग्रेसकडे गेलं आहे. प्रभाग क्रमांक 40 मधल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या लक्ष्मी खोडकेंनी मनसेच्या इंदुमती फुलारेंचा 500 मतांनी पराभव केला. या विजयामुळे महापालिकेत 29 जागा झाल्याने काँग्रेस 2 नंबरचा पक्ष ठरला आहे. प्रभाग क्रमांक 40 मधल्या मनसेच्या नगरसेविकेचे पद हे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रद्द झाल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. महापालिका निवडणुकीत गेल्या वर्षी मनसेला 29 आणि काँग्रेसला 28 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर विरोधी पक्षनेतेपद मनसेकडे होते. परंतु पोटनिवडणुकीतील विजयामुळे काँग्रेसच्या 29 जागा झाल्याने विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले आहे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. संगणक प्रशिक्षणाने पुण्याचे नाव पूर्ण जगभर झाले, असे मत खासदार सुरेश कलमाडी यांनी व्यक्त केलं. पालिकेच्या शांताबाई लडकत शाळेत फेडरेशन ऑफ लिंग्विस्टिक अँड रिलिजियस मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीने संगणक साक्षरता अभियानाअंतर्गत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सुरेश कलमाडी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी PA इनामदार, नगरसेविका जिलेहुमा खान, लता राजगुरू, सुधीर जानजोत, वीरेंद्र किराड, प्रसन्न जगताप, उम्मत एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मुफ्ती शाकीर खान, उपशिक्षण प्रमुख सुलताना मुलानी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कलमाडी म्हणाले, पुण्याची ओळख जगभर होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना संगणक आणि इंग्रजी प्रशिक्षण देणे आवश्यक असून पालिका उर्दू शाळांतील संगणक साक्षरता उपक्रमास मदत म्हणून खासदार निधीतून 1 कोटी रुपये देत असल्याचे कलमाडी यांनी यावेळी जाहीर केले. तर गरीब अल्पसंख्याक समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगती या उपक्रमातून होईल अशी खात्री PA इनामदार यांनी बोलताना व्यक्त केली. या कार्यक्रमात पालिकेच्या 8 उर्दू शाळांतील संगणक प्रशिक्षण घेतलेल्या आणि MHCIT परीक्षेतील यशस्वी 8 विद्यार्थ्यांना लॅपटॉप तर 74 विद्यार्थ्यांना डेस्कटॉप संगणक पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात आले. कॉम्प्यूटर की तालीम के सिवाय आने वाले दिनों की तालीम का कोई मतलब नहीं है. इसलिए हमने डिसीजन लिया है कि सब पूना म्यूनसिपल कॉरपोरेशन के स्कूल के बच्चों को कंप्यूटर की तालीम देने का, और उसके लिए मैंने सुरेश कलमाड़ी साहब को रिक्वेस्ट की थी कि उनके जो MP के फंड होते हैं उसमें से वो 1 करोड़ के कंप्यूटर हमको दें. उसके मुताबिक उन्होंने हमको 1 करोड़ के कंप्यूटर दिए. लैब हमने बनाई, टीचर हमने अपॉइंट किए, लाइट का बिल, इंटरनेट का बिल हम दे रहे हैं और बच्चों को कंप्यूटर लिटरेसी का पूरा कोर्स करवा रहे हैं. तो आज के इस फंक्शन में कलमाड़ी साहब ने आकर खुशी का एहसास भी किया और दूसरे 1 करोड़ के कंप्यूटर देने का ऐलान भी किया है. तो आप सबके, आपके तरफ के, आपकी जानिब से मैं उनका शुक्रिया अदा कर रहा हूँ. आने वाले दिनों में कंप्यूटर लिटरेसी की वजह से मुस्लिम बच्चों के घरों में एक नई रोशनी जागेगी, एक उम्मीद की किरण आएगी और वो काम करने के लिए हम लोगों ने इस प्रोग्राम को यहाँ पे मुंतखब किया है. सिक्कीमचे नवनियुक्त राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पुण्यातील आठवणींना मुलाखतीतून उजाळा दिला. हलगी वाजली, मृदंग वाजू लागला, शेतात पिके डोलू लागली, टाळ वाजायला लागला की जसे आपोआप आपण डोलू लागतो तशा डोलण्यातूनच माझे जीवन फुलले. अशा शब्दात माजी खासदार आणि सिक्कीमचे नवनियुक्त राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी लहानपण ते सवंगड्यांसह पुण्यातील मंतरलेल्या दिवसांच्या आठवणी मुलाखतीतून जागा केल्या. निमित्त होते
ते राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल पुणेकर मित्रांनी केलेल्या सत्काराचे. महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते श्रमिक पत्रकार संघात पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित होते. सत्कारानंतर पाटील यांची सुधीर गाडगीळ यांनी प्रकट मुलाखत घेतली. बहुजन समाजाला बंद असलेल्या प्रशासकीय सेवेच्या दाराचे आडणे तुम्ही काढा असा ज्येष्ठांचा सल्ला ऐकून प्रशासकीय सेवेत आलो. परंतु यशवंतराव चव्हाण, पुरुषोत्तम गोखले यांची भाषणे ऐकत आणि अण्णाभाऊ साठे, पठ्ठे बापूराव यांच्या लावण्या, आईने गायलेल्या जात्यावरच्या ओव्या या सगळ्या संस्कारातूनच संगीत आणि लोककलेची आवड निर्माण झाली, बहुश्रुतपणा आला असे सांगून पाटील यांनी लावणी सादर केली आणि उखाणाही घेतला. विनोदी अभिनेते दादा कोंडकेंनी आयुष्यात सर्वाधिक हसवले असे सांगताना त्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. तर बुगडी माझी सांडली बरोबरच गदिमांच्या गीतांनीही भुरळ पाडली असेही पाटील म्हणाले. जबाबदारीची जाणीव झाल्यानंतर शहाणपण येते, त्यामुळे एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू आहेत. फुले वेचली, चिंचा वेचल्या, खिशात ठेवल्या. लहानपणापासूनच चिमणीच्या दातांनी ती मित्रांना दिली. उष्ट नाही तर दुसऱ्याला तुष्ट करण्याची गंमत मी पुण्यात अनुभवली. नैवेद्य म्हणून ठेवलेले दूध विठ्ठलाने प्यावे म्हणून नामदेव जसे नाचले, तसे त्याच पद्धतीने तुमच्यासमोर मी दुधाचा पेला ठेवला आहे, तो स्वीकारावा आणि नाचण्याचा निव्वळ आनंद मला द्यावा अशी भावनिक हाकही त्यांनी उपस्थितांना दिली. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आयुष्यात यापुढेही मी निसर्ग संवर्धनाचे काम करत राहीन अशी भावना माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर मोहन धारिया यांनी व्यक्त केली. वनराईच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त वनराईचे कार्यालयात औपचारिक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी धारिया यांच्याशी संपर्क साधून वनराईच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन केले. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार वंदना चव्हाण, महापौर वैशाली बनकर, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सिम्बॉयसिसचे कुलपती डॉक्टर शांब मुजुमदार तसेच निवृत्त कुलगुरू राम ताकवले, हिवरे बाजाराचे सरपंच पोपटराव पवार, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव सतीश उसकळ यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंतांनी वनराईला भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. निसर्गाचा ऱ्हास केला तर आपलाच ऱ्हास होईल हे ओळखून मी राजकारणातून बाजूला होऊन वनराई संस्था स्थापन केली. तिचा एवढा व्याप वाढेल असे वाटले नव्हते. आज देशातील 6000 संघटना वनराईचे काम करत आहेत. मी वयाच्या 90कडे जात असताना या संस्थेचे काम सुरू आहे याचा मला आनंद आहे. यापुढेही मी निसर्ग संवर्धनाचे काम करत राहीन अशी भावना डॉक्टर मोहन धारिया यांनी यावेळी व्यक्त केली. धारिया यांनी लिहिलेल्या वेद विकासाचा पुस्तकाचे तसेच वनराईच्या पश्चिम घाट संवर्धन या विशेषांकाचे प्रकाशन गाडगीळ यांच्या हस्ते झाले. वंदना चव्हाण यांनी धारिया यांच्या पाठिंब्यामुळेच मी पर्यावरण रक्षणाच्या लढ्यात आत्मविश्वासाने पुढे असते अशी भावना व्यक्त केली. वनराईच्या प्रयत्नांमुळे पुणे हिरवेगार झाले असे सांगून पाटील यांनी जिल्हाधिकारी असताना डोंगरावर केलेल्या वृक्षारोपणाच्या आठवणी सांगितल्या. महापौर वैशाली बनकर यांनी पुणेकरांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.